ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। योगिनी देशपांडे म्हणून आहेत सासवडमधून, म्हणजे त्यांचं सासर सासवड आहे, पण त्या आता दोघंही नोकरीनिमित्तानं नवरा बायको ते कल्याणला राहतात. तर ताई म्हणतात की गेली 15 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि म्हणजे मीच असं नाही, माझी पूर्ण फॅमिली, माझे मिस्टर, मी, त्याच्यानंतर सासू-सासरे, नणंद, जाऊ, दीर, सगळे आम्ही आईंच्या मार्गातले आहोत. का तर माझे सासू-सासरे आधीपासून आईंचं करतात, त्यामुळं सगळी फॅमिली आईंच्या मार्गात आलेली आहे म्हणतात. जवळ-जवळ 15 वर्ष झाली मी ह्या मार्गामध्ये आहे आणि ह्या मार्गात ज्या वेळेपासून मी आले, त्या वेळेपासून प्रत्येक क्षणाला आईंनी हे दाखवून दिलेलं आहे की तू वायफळ चिंता करू नकोस. मला खूप क्षुल्लक गोष्टीत सुद्धा खूप चिंता करायची सवय आहे. तर आता ते काय सगळेजणच, मला तर मी पण तशीच आहे. पण त्या त्या म्हणतात की खूप मी हे आहे की खूप कुठल्या गोष्टीत चिंता करेन काही सांगता येत नाही. पण प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर माझ्या लक्षात येते, की अरे, आईनी ह्याच्यावरती अगदी व्यवस्थित निर्णय घेऊन ठेवलेला होता. सोल्युशन काढलेलं होतं. मी का चिंता करत होते, असं मला नंतर वाटतंय, असं म्हणतात त्या. आणि हे सगळ्यांचंच आहे. तर त्या म्हणतात म्हणजे स्वतःची आई आपण म्हणतोय ना, स्वतःच्या आईनं सुद्धा मला इतकं समजून घेतलं नाही. तेवढं समजून घेणाऱ्या सासूबाई मला मिळाल्या आणि तेवढं तेवढं भाग्य माझं, कुठलं तरी मागचं पुण्य, की मला माहेरात तर कधी मिळालं नाही आईंचा सहवास, म्हणजे तिथं काही नव्हतं. पण मागं कुठेतरी मी आईंची भक्त असेन मागच्या जन्मात, असं म्हणतात त्या. आणि त्यामुळं मला ह्या जन्मात आईंचे पाय मिळाले आणि जसं ते पाय मिळालेत, माझा माथा जसा त्या चरणांवर टेकलाय, त्या वेळेपासून आज तागायत म्हणतात. मला कधीही कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नव्हती. करत गेले मी बऱ्याच वायफळ गोष्टींची काळजी, पण ती करायची गरज नव्हती. त्याच्यानंतर एक थोड्या दिवसांनी लगेच जाणवायचं, का काळजी करत होते मी? आईनी तर हे आधीच सॉल्व्ह केलेला होता प्रश्न. पण ते होत होतं म्हणलं असं. हां, त्यांचा अनुभव शेअर करण्यापूर्वी, नवीन वर्षाची आज सुरुवात झालेली आहे. नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी, आनंददायी जावो, ही आईंचरणी प्रार्थना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, म्हणजे दुसरे जे चॅनल आहेत माझे, त्याचे जे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत्या. त्या चॅनलवरती शुक्रवारपासून रेग्युलर व्हिडिओ पोस्ट होतील. तर ते पण बघा. ते चॅनल पण बघा. जर चॅनल आवडले तर तिथं पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अनुभवाकडे येते. तर ताई म्हणतात, योगिनी ताई म्हणतात, की पहिल्यांदा ज्यावेळेला माझं लग्न झालं, हे माझं लव्ह मॅरेज होतं म्हणतात. आणि लग्न झालं, घरी आले मी, म्हणजे लग्न व्हायच्या आधी मी एक 3-4 वेळा यांच्या घरी आलेले होते. त्यामुळे मला माहिती होतं, म्हणजे ह्यांची भेट ते झालेली, त्यामुळे मला माहितीच होतं, की सगळे घरचे आईंच्या मार्गातले आहेत. पण मला माहिती नव्हतं, की इतके जास्त. तरी अधूनमधून मला माझे मिस्टर सांगायचे म्हणतात, की खूप जास्त आईंवर विश्वास आहे आणि खूप जास्त आईंवर श्रद्धा आहे घरातल्यांची. एक वेळ जेवण सोडतील, पण एक टाईमाचं पण भजन सोडणार नाहीत. भजन झाल्याशिवाय आमच्या घरी कुठलीही गोष्ट होत नाही. आणि जी पण सुरुवात होत्या, ती आईंच्याद्वारे होत्या आणि कुठल्याही गोष्टीचा शेवट पण आईंच्या चरणाजवळच असतोय. तर माहिती होतं, की आईंचे भक्त आहेत ह्या घरात सगळे. पण लग्न झाल्यानंतर कळलं, की हे आईंचे वेडे आहेत हे सगळे. आणि म्हणजे लग्नाच्या आधी मी 3-4 वेळा गेलेले. त्यावेळेला ह्यांनी नेलं, त्यावेळेला रविवारच गाठून ह्यांनी नेलेलं होतं. तर ते सगळेजण म्हणजे पूजा, पाठ वगैरे करून आणि नामस्मरणाच्या वेळा सोडल्या वेगवेगळ्या त्यांच्या. तर भजनाच्या वेळा सगळेजण पाळत होते म्हणतात ते त्यांच्या घरी. म्हणजे संध्याकाळी नित्योपासनेची वेळ ही तरी सगळ्यांनी कंपल्सरी पाळायची म्हणून ठरलेलं होतं. आणि ते
ती नित्योपासना घरी करायची हा अट्टहास सासूबाईंचा. संध्याकाळी 9 ते 10 या वेळेत सगळेजण हजर असले पाहिजेत. खूप महत्त्वाचं काहीतरी काम असलं तर गोष्ट वेगळी, पण जिथं काम आहे तिथं त्यांना ती नित्योपासना करायची असा सासूबाईंचा म्हणजे तो त्यांनी घरात घाटच घातलेला होता, की करायचं कुठंही तुम्ही असू दे. जर घरी येता येत नसलं, खूपच मोठं कारण असेल तर. नाहीतर तसं मोस्टली टाळायचं नाही. सेवेला सगळ्यांनी हजर राहायचं घरी संध्याकाळच्या. हे ठरलेलं होतं म्हणतात. लग्न झाल्यानंतर म्हणजे एक 10-12 दिवस झाले म्हणजे लग्न सगळ्यांच्या संमतीनं झालं. माझ्या पण घरच्यांच्या संमतीनं वगैरे झालं. पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात, इतकं सुसंस्कृत आणि इतकं म्हणजे आपण म्हणतोय ना, पावित्र्यानं भरलेलं घर मिळण्यासाठी खूप माझी कुठेतरी पुण्याई असली पाहिजे. त्यावेळेला मला असं घर मिळालं म्हणतात ताई. त्या म्हणत होत्या ज्यावेळेला मी लग्न होऊन आले 10-12 दिवस झाले म्हणतात आणि सगळे पाहुणे वगैरे आलेले ते सगळे हे झाले गेले. तेवढे पाहुणे म्हणजे माझ्या लग्नानंतर म्हणतात घरात जवळ-जवळ 25-30 माणसं होती. लग्न झाल्यानंतर सुद्धा म्हणजे 10-12 दिवस 25-30 माणसं घरात होती. पण तेवढ्यात सुद्धा माझ्या सासूबाईंनी कधी नेम चुकवला नाही. सगळ्यांना घेऊन त्या म्हणजे सगळे कामं वगैरे किंवा सगळं आवरून वगैरे सगळ्यांना त्या बरोबर 9 वाजता संध्याकाळी नित्योपासनाला बसवायच्या. त्याच्यानंतर नामस्मरणाच्या एक जपमाळ तेन होत्या. त्या वेळा सगळ्या वेगवेगळ्या होत्या. पण एवढ्या सगळ्या ह्याच्यात सुद्धा माझ्या सासूबाई झोपताना एक माळ करून झोपायच्या. म्हणजे मंदिरात जसं संध्याकाळी एक माळ करून, ते मग कितीही गप्पा मारत असू दे, कुणी काय करत असू दे, पण सेवेच्या वेळेला उठून आपली आपली सेवा करणं, घरात पाहुणे आहेत म्हणून आजचा दिवस राहू दे वगैरे असं काहीही प्रकार आमच्या घरात चालत नाही म्हणल्या. आणि तोच प्रघात पडल्यामुळं मला पण तीच सवय लागली. मला खूप छान वाटलं म्हणल्या. पहिलं ज्या वेळेला मी पहिल्यांदा गेले म्हणल्या घरी त्यांच्या लग्नाच्या आधी, त्यावेळेलाच मला खूप छान वाटलेलं. पण लग्न करून गेल्यानंतर सुद्धा मला म्हणजे अजिबात माहेरची कधी आठवण आली नाही म्हणतात. इतकं म्हणजे सासरी माझ्या पॉझिटिव्ह वातावरण आहे, विचार पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यात मीच एक अशी आहे, की क्षणाक्षणाला ही गोष्ट केली तर असं होईल काय असा संशय घेणारी. सगळे निशंक आहेत म्हणतात. ते आईंवर सगळ्यांनी सगळं सोडलेलं. अशा घरात माझं जाणं झालं. 10-12 दिवसांनी सगळेजण गेले म्हणतात आपापल्या घरी. सगळे निघून गेले आणि गेल्यानंतर मग सगळ्यांचे आपापले रुटीन चालू झाले. सगळेजण आपापल्या घरी गेल्यानंतर आणि मग मी त्यातनं माहेरी जाऊन आले होते. 5 दिवसानंतर मग एक 2-3 दिवस राहून परत आलेले होते म्हणतात. आणि मग एक दिवशी ते गिफ्ट वगैरे जे होते ते सुट्टी दिवशी एक दिवशी सगळे गिफ्ट वगैरे काढले. सासूबाईंच्या म्हणजे सासूबाईंच्या इकडून आलेले, आमच्या इकडून आलेले वगैरे कुठले भरपूर गिफ्ट ते काढले. तर तुम्हाला सांगू म्हणतात त्याच्यामध्ये पाकिटं वगैरे जी आलेली असतात, ती पाकिटं वगैरे हे ते असं हे करून 21,000 बरोबर झालेले होते. 21,000 झालेले होते. तर माझे मिस्टर काय बोलले, हे माझ्या लग्नातले आहेत, तर माझ्या बायकोला नाही आणि मला काहीतरी आम्ही घेणार. तर सासूबाई म्हटल्या, "नाही, आईंसाठी काहीतरी करायचं." म्हणजे आईंसाठी काहीतरी करायचं म्हणजे आईंच्या कृपेनं आहे हे, तर आईंच्या ह्यानं काहीतरी कुणाला तरी काहीतरी करायचं. तर आम्हाला पण दोघांना ते ठीक वाटलं. म्हटलं असू दे, जे वाटतंय त्यांना ते बरोबर आहे. आणि मग त्या 21,000चं म्हटलं आम्ही काय करायचं असं ठरवत होतो. तर तुम्हाला सांगू म्हणतात त्याच दिवशी बरोबर आमच्या म्हणजे आमचं जिथं घर आहे, तर तिथून एक 2 किलोमीटरवर वगैरे असेल. ह्यांच्या ओळखीची एक बाई होती राहायला. म्हणजे कधीमध्ये असं रोज नाही, कधीमध्ये ती त्यांच्या घरी कामाला यायची. तर ती म्हणजे काहीतरी खूप जास्त कामं असेल ते. मग माझ्या लग्नाच्या वेळेला मी तिला बघितलेलं होतं. ती होती आमच्या घरी येत जात होती काम करण्यासाठी, लोट झाड वगैरे हे करण्यासाठी.
तर त्याच वेळेला म्हणजे त्या दिवशी का त्याच्या दुसऱ्या दिवशी एवढं आठवत नाही म्हणतात त्या. पण त्याच दरम्यान ती आली आणि म्हटली, "माझा मुलगा पडलाय हो." आणि म्हणजे त्याची बोटच हे झालेत म्हटले पायाची. 3 बोटं असं हे झालेत बघा आणि दवाखान्यात न्यायचं आहे. आणि ह्याच्या शेजारी आपण काय म्हणतो घोट्या शेजारी पण त्याला खूप मार लागलाय. तर असं म्हटल्या. आणि काय बघा आणि तुम्ही पैसे दिलेले सगळे दवाखान्यात गेले बघा म्हणल्या. जे कामाचे तुम्ही पैसे दिले सगळे दवाखान्यात गेले. तर माझ्या सासूबाईंनी काय केलं, म्हटल्या, "थांब जरा" म्हटल्या. आणि जे फराळाचं वगैरे काही बरंच खायचं वगैरे जे होतं, ते घरातलं ते पण तिला दिल्या आणि त्यातले ₹7,000 काढले त्यांनी आणि ते तिला दिले. आणि म्हणले, "अजून काही दवाखान्यात वगैरे लागले तर सांगत जा." तर तिला इतकं हे वाटलं. ती म्हटली, "काकू कधी पण काही पण काम असू दे तुमचं, मला कधी रात्री अपरात्री बोलवा तुम्ही. तर असू दे गं." ते कुठेतरी गरजेला जाणंच महत्त्वाचं होतं. ते आईंनीच दिलेले होते. कुणाच्या तरी गरजेला जाणंच ते महत्त्वाचं होतं. असं म्हणून त्यांनी तिला पाठवलं. मला इतकं कौतुक वाटलं माझ्या बद्दल म्हणल्या. आणि म्हणजे तर मी म्हटलं, "मम्मी आणि तुम्ही इतकं छान हे करताय, मला फार भारी वाटतंय. मी खूप नशीबवान आहे, मी तुमच्या घरची सून आहे म्हणून." तर त्या म्हटल्या, की "हे सगळं परत तुला चालवायचं आहे आणि म्हणजे तू मोठी आहेस म्हणून असं नाही. तर तुम्ही जे पण आता जी छोटी येईल तिनं पण आणि तू पण, जे पण आपण करतोय ना, ते आपल्याला आई व्याजासहित परत देतात." असं म्हणल्या. आता मी आज हिला 7,000 दिलेले आहेत ना, तर उद्या 14,000 येतील. ते कसे येतील कळणार पण नाही. आणि गरज काढली पाहिजे गं. माणूस आहे आपण. आईंनी हेच शिकवलंय, की चांगल्या गोष्टी जितक्या करता येतील तेवढ्या करायच्या. हे आईंनी आपल्याला शिकवलंय आणि ह्याच गोष्टी आपण करत राहायचं आयुष्यभर. माझ्याच वागण्यातून तुम्ही शिकत राहणार. त्यामुळे मी चांगलं वागलं पाहिजे, असं सासूबाई बोलल्या म्हणल्या. मला खूप भारी वाटलं. आणि परत ते विसरून गेलो आम्ही त्यांनी बोललेले शब्द. संध्याकाळी झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बेल वाजली म्हणतात. 8 वाजता बेल वाजली आणि म्हटलं एवढ्या सकाळी-सकाळी कोण हे केलंय. आणि आम्ही उठलेलोच होतो म्हणतात. घरात हे चालू होतं. सासूबाईंचं त्यांचं त्यांचं भजन चालू होतं म्हटल्या. पहिल्यांदा दरवाजा उघडला म्हटल्या आणि दरवाजा उघडल्यानंतर कोणतरी एक मुलगा होता दारात. दारात कोणतरी मुलगा आलाय म्हटल्यावर मी माझ्या मिस्टरांना बोलवलं. म्हटलं, "कोणतरी मुलगा आलाय बघा." आणि तो आल्यानंतर माझे मिस्टर एवढे खुश झाले. "अरे," म्हटले, "तू कसा काय आलायस भावा?" त्यांचा मित्र आलेला होता. आणि म्हटले, "अरे, तुझ्या लग्नाला यायला झालं नाही मला आणि गडबडीत सगळं हे झालं." आणि मग एवढ्या लवकर तो आलेला आणि मला आज संध्याकाळी जायचं आहे. परत दुपारपासून माझी पॅकिंग चालू होईल आणि मला संध्याकाळी ट्रेन आहे आणि मला जायचं आहे म्हणून मी लवकर भेटून जावं म्हणून आलो. असं म्हणून तो आला आणि म्हटला, "तुझ्या लग्नाला काही गिफ्ट घ्यायचं झालं नाही, काय नाही." असं मग मी तोपर्यंत चहा वगैरे केला. सासूबाई माझ्या पूजा करतच होत्या आणि म्हणला गिफ्ट म्हणून त्यानं हे केलं म्हणजे म्हणलं पाकीट हे करतो आणि हे आमच्या तिघांचं आहे म्हणजे त्यांचे 2 आणखी मित्र ते मिळून त्या तिघांनी दिलेले होते ते पाकीट दिलेलं होतं म्हटलं. आणि हे तिघांचे मिळून आहे. तर तुला आणि वहिनींना काहीतरी घ्या. आम्हाला वेळ मिळाला की परत एकदा आम्ही येईन भेटायला सगळेजण. त्या दोघांना वेळ मिळाला असं ते बोलले ते दादा म्हणले. त्या म्हणल्या. आणि हे माझ्या ओळखीचे काही मित्र नव्हते का तर आम्ही भेटलेलो होतो म्हणल्या. त्यावेळेचे मित्र वेगळे होते. ते सगळे लग्नाला हजर होते. हे जे होते ते त्यांचे शाळेच्या वेळेचे मित्र होते आणि ते म्हणजे आसपासच इथं राहणारे होते आणि ते नोकरीनिमित्तानं वगैरे इकडं-तिकडं गेलेले होते म्हणतात. आणि त्यामुळे मी त्यांना बघण्यात नव्हतं. म्हणजे खूप आधीचे मित्र आपण सगळे नाही बघू शकत आपल्या मिस्टरांचे वगैरे म्हणतात. तर ते गेले आणि त्यांनी पाकीट ठेवलेलं. मग मी काय म्हटलं, सासूबाई पूजा करायला तिथं नेऊन ठेवावं आणि मी ते पाकीट तिथं नेऊन ठेवलं आणि एक थोड्या वेळात त्यांची पूजा संपली म्हणला. त्यांची पूजा संपली आणि माझ्या सासूबाईंनी मला हे केलं. मी तिथंच म्हटलं स्वयंपाक करत होते, म्हणजे नाश्त्याचं बनवत होते म्हटलं. आणि मग त्यांनी संपल्यानंतर हे बघ पाकीट उघडून म्हटलं. आणि तर
ते पाकीट उघडलं मी, म्हणजे ते फोडलं, मी बघितलं त्यात बरोबर म्हणलं 14,000 होते. मी एवढे आश्चर्य मला झालं म्हटल्या, की म्हणजे सासूबाई मला बोललेल्या काल, "बघ." मी म्हटलं, "अहो मम्मी, ह्याच्यात बरोबर 14,000 आहेत, तुम्ही काल बोलला. आई कुठून तरी दुप्पट करून देतं." मग मी काय बोलले, हे खरं आहे गं, आणि आईंची करणी आपल्याला नाही कळू शकत. आपण ह्या हातानं एक मूठ दिली ना, तर 2 मोठे आपल्यासाठी आईंनी काढून ठेवलेले असतात कुठून तरी. मग ते चांगले कर्म असू देत किंवा वाईट कर्म असू देत, असं त्या बोलल्या. इतका गाढा विश्वास, मला खूप भारी वाटलं. आणि मी आपसूक तिथं गुडघ्यावर बसले आणि आईंच्या पाया पडले आणि म्हटलं, "आई, तुम्ही किती ह्यांना म्हणजे एवढा विश्वास जो आहे, तो मिळवण्यासाठी तुम्ही किती ह्यांच्याकडून सेवा करून घेतली असेल." तर खरंच आहे, म्हणतात माझ्या सासूबाई अगदी वाईट वेळेत होत्या. अगदी वाईट वेळ होती, त्या वेळेपासून आईंच्या मार्गात होत्या. आणि म्हटलं आईंनी खूप परीक्षा पण घेतल्या गं. आणि एक एक वेळ अशी आलेली होती, की ह्यांची पूर्ण म्हणजे सर्व्हिस सुटलेली होती, म्हणजे सासऱ्यांची सर्व्हिस सुटलेली होती. आणि त्याच वेळेला म्हणतात की माझ्या दीरांच्या पोटाचं दुखणं उठलेलं होतं. आणि इतकं पोट त्यांचं दुखायचं, म्हणजे आपण म्हणतो ना जंत होतात मुलांना ते, तर इतकं पोट त्यांचं दुखत होतं. आणि म्हणतात त्यावेळेला अक्षरशः ₹10 नव्हते म्हणल्या. ₹10 नव्हते माझ्याकडं. आणि तर मी शेजारकडनं मागून घेतलेले होते. आणि म्हणजे माझ्या मिस्टरांना एवढं वाईट वाटायला लागलं, म्हणल्या मी नामस्मरण करत रडत मुलाला नेलेलं होतं. आणि मी म्हटलं, "आई, कसले वाईट दिवस आणले तुम्ही आमच्यावर ते." तर खरं मी माझं नामस्मरण, माझं नेमाची भजनं कधी मी नाहीत चुकवली. जरी वाईट दिवस आले, गेले, माझ्या मुलांची शिक्षणं करताना खूप अडचणी आल्या, पण कधी आईंचा मार्ग सोडला नाही. असं ज्यावेळेला त्या सांगत होत्या ना, तर त्यावेळेला हे तू पण कर. तरी पण मला खूप चांगलं वाटायचं. पण तरीसुद्धा त्या म्हणतात 3 महिने गेले मला, की मला असं करायला लागलं ना, 2-3 भजनं झाली, की आपोआप हे वाटायचं, की आता हे कधी संपायचं बाबा. नको आता बास. मधनंच उठून स्वयंपाक करत म्हणू का वगैरे, असं विचारावं काय. आणि संध्याकाळच्या ते ते नित्योपासनेला तर मला असं वाटायचं, की मी नेहमी झोपेतच आहे. का तर ते संध्याकाळची वेळ असायची आणि त्या वेळेत ती नित्योपासना, त्यामुळे मला खूप कंटाळा यायचा म्हणतात त्या. आणि पण ही लोकं फार म्हणजे करणारी होती. त्यामुळं आधीपासून वातावरण खूप चांगलं म्हणतात. आणि असं होत असताना म्हणतात, माझ्यानंतर म्हणजे आमच्या लग्नानंतर एक 6 महिन्यांनीच माझ्या दीरांचं पण लग्न झालं म्हणतात. आणि त्यांचं लग्न झालं आणि म्हणजे आम्ही सगळेजण असं फिरायला जाणार होतो म्हटल्या. लग्न झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून ठरवलं, की आपण एक फॅमिली ट्रिप काढूया. तर त्यांच्या लग्नानंतर 1-2 महिने झाले असतील म्हटलं. आणि आम्ही असं ठरवलं, की फॅमिली ट्रिप काढायची म्हणून. तर म्हणतात सगळं ठरलं, स्पॉट ठरला, सगळं पॅकिंग वगैरे सगळं सगळं झालं. पहाटेचं आम्ही निघालो. निघालो म्हटल्या. आणि जाताना असा प्रकार असं कुणाला वाटलं सुद्धा नाही, की काहीतरी असं घडेल. तर तुम्हाला सांगू म्हटल्या, आमच्या गावी एक घर आहे आणि तिथं असंच ठेवलेली होती राहण्यासाठी, म्हणजे घराचे रक्षण पण होईल, हे पण होईल. तर असं कळलं, अचानक फोन आला, की त्या घरात जी बाई राहत होती, म्हणजे जे फॅमिली कुटुंब जे राहत होतं, तर त्यातल्या बाईनं पेटवून घेतलंय घरामध्ये. असं हे झालं. आणि म्हणजे ते गावी घर जरी असलं तरी आमचं जाणं-येणं होतं आणि ते घराच्या संरक्षणासाठी, तिथल्या जागेच्या संरक्षणासाठी आम्ही ते ठेवलेलं होतं कुटुंब. आणि त्या बाईनं पेटवून घेतलंय असं ज्यावेळेला समजलं, सगळ्यांचा एवढा हिरमोड झाला म्हणल्या. आणि पेटवून घेतलंय म्हटल्यावर माझ्या सासूबाईंना तर एवढा मोठा धक्का बसला, की अरे, एवढी चांगली बोलते ती, सारखं म्हणजे फोनवर अधून-मधून तिचं सासूबाईंचं त्यानं बोलणं व्हायचं. सासूबाई म्हणल्या, "शक्य नाही, ती असं करणं शक्य नाही" म्हणल्या. तर "नाही, तर ते तुमच्याच घरात हे झालेलं आहे" वगैरे असं सांगितलं फोनवरनं. आणि त्या म्हणल्या, "शक्यच नाही."
तिनं सासूबाई म्हटल्या शक्यच नाही. आणि नामस्मरण त्यांनी चालू केलं ना आमच्या घरात तिनं असं करून घेतलंय. तर होय, तुमच्याच घरात करून घेतलंय. बापरे! माझ्या सासूबाई म्हटल्या गाडी तिकडे वळवा. का तर आमचं राहतं घर होतं, म्हणजे राहतं घर जरी नसलं तरी ते गावाकडचं घर म्हणजे तिथं धोकाच आहे ना त्या गोष्टींचा वगैरे. आणि मग झालं ते ट्रिप कॅन्सल आणि सगळे आम्ही गावी. तर गावी गेलो म्हणल्या आणि तिथं गेल्यानंतर कळलं की त्या बाईनं नव्हे, दुसऱ्याच बाईनं, म्हणजे तिच्याकडं कोणतरी नातेवाईक आलेली आणि त्या नातेवाईक बाईनं तिथं घरात आणि आमच्याच घरात घेतलेलं होतं. ते मात्र होतं म्हणल्या की आमच्याच घरात तिनं पेटवून घेतलेलं होतं. म्हणजे त्यांच्यात कोणतरी नातेवाईक आलेली होती. ते काही सासूबाईंना काय माहिती नव्हतं. आणि तिनं ते घरात करून घेतलं. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून ती आलेली होती आणि त्या घरात तिनं करून घेतलं. सासूबाईंना फार वाईट वाटलं. म्हणजे त्यांना एक हायसं वाटलं की ती बाई नव्हती. म्हणजे कुठलं कुणाचंही झालं तरी ते वाईटच आहे. पण त्यांना तिच्याबद्दल एक अटॅचमेंट होती. तिच्याबद्दल एक वेगळ्या भावना होत्या सासूबाईंच्या. त्यामुळे त्यांना म्हणजे हे वाटलं. पण त्यांना वाईट वाटलं की आपल्या घरातही असे प्रकार झालेत. आणि त्यांना ही पुढची भीती सगळ्यांनाच माहिती असते काय हे होईल, की अशी एखादी घटना एखाद्या घरात घडली तर तिथं राहण्यासाठी माणसं धजावत नाहीत जास्त. किंवा तिथं राहताना लोकांना प्रॉब्लेम येतात असं हे करून लोकं त्या घरात राहण्यासाठी हे होत नाहीत, तयार होत नाहीत. आणि तसंच झालं म्हटल्या त्या फॅमिलीनं ठरवलं की ते घर सोडायचं. 1 महिन्यावर आम्ही तिथून परत हे केलो तर म्हणजे थांबलो आणि परत आम्ही गेलो. म्हटलं आता काय पर्याय नाही त्या गोष्टींसाठी तर म्हणून परत आम्ही गेलो जी ट्रिप ठरवलेली ते. तर सासूबाईंच्या डोक्यात सारखं तेच, ती फॅमिली जाईल एखाद वेळेस तिथून आणि तिथं आता लवकर काही मिळणार नाही. तर माझे मिस्टर काय म्हटले, सगळ्या आईंवर सोडायचं. आई आता काय असेल ते असेल, जे आलोय एन्जॉय करण्यासाठी ते एन्जॉय करायचं आता. आणि मग आम्ही नंतर घरी आलो आणि नंतर एक 8 दिवसात त्यांनी घर खरंच सोडलं. ते जे राहत होते त्यांनी घर सोडलं. आणि मग सासूबाईंनी म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे त्या घरात वगैरे. आणि कुळं येणार नाहीत तिथं राहायला, कोण हे होणार नाही. आपण कधी गावी गेलो तर आपण पण घाबरणार. आपण जरी नाही हे केलो तरी आता ह्या नवीन आलेल्या सुना वगैरे हे होणार, घाबरणार त्या पोरी वगैरे. तर माझे सासरे त्यावेळेला बोलले, "आपण एवढं करतोय ना आईंचं, आईंवर सगळं सोडायचं आणि आपण शांत राहायचं. जे असेल ते असेल. बाकी काही पुढचा विचार करायचा नाही." तर मग म्हटल्या ठीक आहे म्हटल्या सासूबाई. आणि त्यांनी काय केलं, जे आता आपण जसं उदी सगळे गोळा करतोय, तर त्यांनी उदी गोळा केली, जेवढी साठलेली होती तेवढी. आणि ती उदी घेतली. त्याच्यानंतर आईंचं तीर्थ, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि सासू-सासरे माझे आणि माझे दीर हे तिघंजण गावी गेले. आणि ते सगळं ते घरात सिंचन केलं. नामस्मरण केलं. त्या घरात बसून तिघांनी नामस्मरण केलं. 1-1.5 तासाचं नामस्मरण त्या घरात केलं. ते सिंचन सगळं केलं. आईंना प्रार्थना केली, की काही इडापिडा जर लागली असेल तर ती निघून जाऊ दे आई, म्हणून आईंना प्रार्थना केली. तर त्या म्हणतात, लोकं असं काहीतरी झालं तर कितीतरी काही पूजा करतात. काहीतरी होम, हवन वगैरे काही करतात. मला पण वाटत होतं, ह्या लोकांना काय कळतंय का नाही? म्हणजे जरी काही असेल तरी पण करून घ्यायला पाहिजे ह्यांनी, एखाद्या भटजीला वगैरे सांगून वगैरे काहीतरी करून घ्यायला पाहिजे ह्यांनी. ही लोकं काय नुसतं नामस्मरणानं आणि हे होणार आहे का? तर माझ्या सासूबाई म्हटल्या, "आमच्यासाठी सगळं हेच आहे. त्यामुळं मला नाही वाटत की कुणाला काय प्रॉब्लेम होईल." का तर आईंचं सगळं तिथं हे आहे. आणि त्यांनी आजूबाजूला झाडं पण लावली, की ज्या झाडांच्या तिथं त्यांनी प्रत्येक झाडांच्या खाली अंगारा घातलेला होता आईंचा. ते पण केलं म्हटल्या. तर त्या म्हटल्या, "असं काही होणार नाही आता तिथं प्रॉब्लेम." पण मला इतकं आश्चर्य वाटायला लागलं, काहीही असू दे पण ब्राह्मणाकडून काहीतरी करून घ्यायला पाहिजे होतं ह्याने म्हणून. तर
नंतर बरं 1 महिन्यात जरी झाला तरी कोण नाही राहिलं आलं तिथं. मग मी सासूबाईंना म्हणलं मम्मी म्हटलं आणि तुम्ही म्हणताय खरं मला असं वाटतं की तिथं काहीतरी हे करायला पाहिजे ब्राह्मणाकडून. बघा तिथं घरात कोण आलं सुद्धा नाही राहायला वगैरे. अगं ते आत्ता झाले त्यामुळे लोकांना तसं वाटणार. येतील 8-15 दिवसात असं त्या बोलून गेल्या म्हणल्या. आणि खरंच 8 दिवस झाले आणि तिथं राहायला लोकं आली. त्या म्हणल्या, हे सगळं मी म्हटलं, "तुम्ही बोलताय ते खरं होतंय का हो?" "अगं मी बोलते ते खरं नाही होत." त्या म्हटल्या, जे मी आईंच्या भरवशावर बोलते त्या गोष्टी होतात." असं त्या बोलून गेल्या. आणि मग म्हटलं, "तुम्हाला काय वाटतंय राहतील ही लोकं खूप जास्त दिवस?" तुमची मुलं झाली तरी ते तिथंच असतील असं म्हणल्या सासूबाई. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणल्या त्यांना खरंच काही त्रास झाला नाही तिथं राहणाऱ्या लोकांना. आणि आमची मुलं झाली आता, आमची मुलं आता मोठी व्हायला आली, तरीसुद्धा अजून ती लोकं तिथं आहेत म्हणतात. तर ह्या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टी का तर बरेच हे करतात आणि करावं लागतंय. पण ह्यांची श्रद्धा एवढ्या आहेत म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा आहे. त्यामुळं अशी मोठी-मोठी संकटंसुद्धा ह्यांच्या घरावरची जातात आमच्या घरावरची असं त्या म्हणत होत्या. मग म्हणतात जॉबच्या निमित्तानं आम्ही आता 3 वर्ष झालं इकडं आलेलो आहे कल्याणला. पण आमचं घर जे आहे ते खूप असं म्हणजे प्रेमानं आईंनी बांधून ठेवलेलं आहे म्हणतात. खूप मला आठवण येते तिकडची. मी माझ्या माहेरला कधी इतकं मिस करत नाही म्हणतात. तेवढं माझ्या सासरी मला प्रेम मिळालेलं आहे. मी एकमेव व्यक्ती असेन माझ्या जगातली भाग्यवान म्हणतात त्या. निदान भारतातली तरी असं म्हणत होत्या, की जी माहेरी जायला नाही, सासरी जायला तेवढी ओढ असते मला. म्हणजे इथून आम्ही जायचं म्हटलं, की सासूबाई एवढं म्हणतात, एवढं हे. आणि ज्यावेळेला आम्ही सगळेजण मिळून उपासना करायला बसतोय, इकडं सुद्धा कल्याणला सुद्धा आम्ही ज्यावेळेला आलो म्हणतात, त्यावेळेचा पण अनुभव म्हणतात. कल्याणला आम्ही आलो आणि त्यावेळेला म्हणजे जे आम्हाला घर मिळालेलं होतं सुरुवातीला, तर ते घर आम्हाला दोघांना पण पसंत नव्हतं. पण पर्याय नव्हता म्हणून आम्ही हे केलं. तर सासूबाईंनी म्हटलं, "त्या घरात म्हणजे तुम्ही जास्त नाही, पण एक 2-2 तासाचं नामस्मरण करा." मी म्हटलं, "अहो मम्मी 2 तास जास्त आहे जास्त नाही असं वाटतंय का तुम्हाला?" तर म्हटल्या, "पर्याय नाही बघ 2-2 तासाचं नामस्मरण. तू 2 तासाचं कर, तू 2 तासाचं कर." आणि लवकर ह्या घरातून आम्हाला पाहिजे तशा घरात मिळू दे, असं आईंना प्रार्थना करा. बघा मग महिन्या 2 महिन्यात झालं तर आईंच्या कृपेनं होईलच, असं मला वाटतंय. आणि मी पण करेन तुमच्यासाठी प्रार्थना. तर माझ्या सासूबाई म्हणजे देवापुढं बसून एक ज्या माळी त्या करत होत्या त्या म्हणतात की म्हणजे त्यांची धारणा अशी आहे म्हणतात, की ज्या आपण म्हणजे ज्या माळी रोज करतोय नामस्मरणाच्या, त्या सांगायच्या नाहीत किती आहे. आता प्रत्येकजण मला अनुभव सांगताना बरेच जण सांगतात, पण त्या म्हणतात की त्या म्हणजे त्यांच्या पर्सनली त्या सांगत नव्हत्या. तर त्या ज्या माळी करायच्या त्याच्यापेक्षा 2 माळी जास्त करत होत्या नामस्मरण. तर मग म्हटल्या त्यांनी असा 1.5-2 महिने हे केलं आणि खरंच 3ऱ्या महिन्यात आम्हाला त्यांनी म्हणल्याप्रमाणेच ते पण झालं. 3ऱ्या महिन्यात आम्हाला इतकं भारी घर मिळालं म्हटलं, इतकं भारी, की आम्ही जे कल्पना केलेली होती आणि 2-2 तासाचं नामस्मरण आम्ही पण करायला लागलेलो. का तर आईनं सांगितलंय ना, तर आम्हाला ती गोष्ट हे होती, की आई सांगतात आईंना असं आम्हाला वाटायचं कायम, की आईच आईंना सांगतात आणि मग आमच्या मम्मी बोलतात आमच्याशी असं वाटायचं आम्हाला. आणि ते व्हायचं आणि ते आत्तापर्यंत पण तसंच झालेलं आहे. सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं त्यामुळे व्यवस्थित होत गेल्या आणि आम्हाला 3ऱ्या महिन्यात खूप चांगलं घर मिळालं, की ज्या घरात माझ्या सासरच्या घरा इतकीच पॉझिटिव्हिटी वाटते मला. मला खूप चांगलं वाटतंय. पण तितकी पवित्रता इथं नाही होऊ शकणार का तर तिथं खूप वर्षांची उपासना आहे, खूप गाढा विश्वास आहे आणि त्याच्यामुळं त्या घरामध्ये अगदी आई राहतात आमच्या घरामध्ये असं म्हणतात त्या. तर म्हणतात सगळं आईंच्या कृपेनं माझ्या नंदांचं म्हणा, माझ्या दीराचं म्हणा, आमचं म्हणा, कुठलीही गोष्ट अशी हे नाही म्हणतात. आत्ता माझ्या सासूबाईंना ह्या वर्षभरात म्हणतात थोडासा गुडघ्यांचा दुखण्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. पण बाकी काहीही हे नाही. पण वयानुसार थोडंफार होणार म्हणतात. पण
त्या मानानं आम्ही आता आजूबाजूला बघतोय त्या मानानं आमच्या घरातली पवित्रता किंवा आमच्या घरातलं जे वातावरण आहे ना, ते बघितलं की कुणालाही हेवा वाटेल असं घर. का तर ज्या घरामध्ये खूप वर्षापासून उपासना, नामस्मरण आणि खरंच चांगल्या मार्गानं काहीतरी करण्याची उमेद असते, काहीतरी करण्याची प्रवृत्ती असते, काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती असते. त्या घरात माता लक्ष्मीच नव्हे, नारायणसुद्धा येतात आणि दोघांचा त्या घरात वास असल्यामुळं त्या घरातलं कुणीही सुख हिरावून घेऊ शकत नाही. हे मी स्वतः या माझ्या घरात अनुभवले असं त्या म्हणत होत्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.